माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे। तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला कधी ट्रान्सफर होत आहे या संदर्भात ही माहिती आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेतील महत्त्वपूर्ण बदल आणि योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय या सर्वांची माहिती वेळच्या वेळी जाणून घ्यायची असेल तर चला सबस्क्राईब करा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजना ही सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली योजना आहे आणि या योजनेचा जो लाभ आहे, या योजनेचा जो फायदा आहे तो महिलांना होत आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तारीख संदर्भात दिलेली आहे आदिती तटकरे मॅडमनी। जाणून घेऊया काय म्हणालेल्या आहेत त्या पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारात जाणार आहे, काही नवीन नियोजन? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला। काही दिवसांपूर्वी जिथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा। गेली उत्सव मंडळाला भेट द्यायला गेली, मला त्या बाजारपेठमधले सगळे व्यापारी येऊन म्हटले ताई आम्ही आभारी आहोत की तुम्ही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। मी म्हणलं अरे हे तर सर्व पुरुष आहेत, कदाचित घरातल्या त्यांच्या बायकांनी त्रास द्यायचा कमी केला असेल म्हणून हे आभार मानायला आलेत की काय। तर मी त्यांना विचारलं तुम्ही का आभार मानताय? ते मला म्हटले ताई तळ्यासारख्या छोट्या तालुक्यात दर महिन्याला 11 लाख निधी येतोय कारण तिथं 7,500 लाभार्थी आहेत, म्हणजे दर महिन्याला 1,500 येत आहेत, जवळपास 11-11.25 लाख निधी हा तळ्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये पडतोय आणि जसे 1,500 यांच्या अकाउंटला डीबीटी झाले दुसऱ्या दिवशी या सगळ्या मार्केटमध्ये खरेदीला होत्या, म्हणजे आपोआपच मार्केटमधली वर्दळ वाढली। म्हणजे कशा पद्धतीनं आर्थिक चक्र फिरतं हे यातून आपल्याला निश्चितपणाने लक्षात येतं। आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे। याचं कारण तुम्हाला सांगते, आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील 3,000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि 1,500 त्यांच्या अकाउंटला जातात, याच्यापैकी दर महिन्याला 1,000 ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार, म्हणजे 3,000चं 30 लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय सुरू करतायत। म्हणजे 1,500 इतका सन्मान निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांनी, बावनकुळे साहेबांनी आणि सर्व आमचे आमदार मंत्री महोदयांनी जे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या भावांनी सुरू केला याचा किती फायदा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकतो याचे एक छोटंसं उदाहरण मी त्यानिमित्ताने तुम्हाला सांगितलं। माझी नोव्हेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचे एक छोटंसं उदाहरण मी त्यानिमित्ताने तुम्हाला सांगितलं। माझी म्हणून सर्व माता भगिनींना विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या